आदिपराशक्ती या टॅरो कार्ड्सना व पेंडुलमला शुद्ध आणि सक्रिय कर. फक्त सत्य, स्पष्टता आणि योग्य मार्गदर्शन मिळू दे. ही रीडिंग सर्वोच्च हितासाठी असू दे. ही रीडिंग योग्य वेळी योग्य लोकांपर्यंत पोचू दे. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आणि आज आपण आदिपराशक्ती मा तुळजाभवानी यांच्याकडनं काही मेसेजेस मला मिळालेत, ते आपण आधी बघूया. तर मेसेजेस असे आहेत की हातातले काम सोडू नको. कोणीतरी आहे इथे जे गिवअप करण्याचं त्यांचं चाललेलं आहे. तर त्यांच्यासाठी मेसेज आहे इथे खास की हातातले काम सोडू नको. पुढं जात राहा. नुकसान झालं म्हणून रडत बसू नको. उठ आणि परत कामाला लाग. हे आदिपराशक्ती मा तुळजाभवानीचा मेसेज आहे त्यांच्यासाठी. ज्यांच्यासाठी पण असेल, योग्य वेळी हा मेसेज त्यांना नक्की मिळेल. सगळं ठीक होईल. तुझ्या आयुष्यात काही संकेत तुला मिळत आहे. हा दुसरा मेसेज आहे. तर काही लोकांना काही संकेत त्यांच्या आयुष्यात मिळत आहेत. वारंवार काही गोष्टी त्यांना दिसत आहेत किंवा ऐकायला येत आहेत किंवा बोलल्या जात आहेत. असं काहीही असू शकतं जे वारंवार होतं आहे, रोज होतं आहे, अगदी लक्षात येईल एवढं होतं आहे. तर ते संकेत आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, असं त्यांचं म्हणणं आहे. त्याकडे लक्ष दे. त्याचा अर्थ शोध. त्यातच तुझं उत्तर आहे बाळा, असं आईंचं म्हणणं आहे. त्या संकेतामध्येच तुझं उत्तर आहे, असं तुळजाभवानी आई अंबाबाई यांचं मेसेज आहे. अजून तिसरा मेसेज आपल्याकडे असा आहे की तुझं खरं प्रेम तुझ्या आयुष्यात परत येणार आहे बघ. म्हणजे काही व्ह्यूअर्स आहेत, त्यांचं हार्टब्रेक झालेलं आहे किंवा ते कोणाची वाट बघत आहेत, खऱ्या प्रेमाची वाट बघत आहेत किंवा प्रेम ह्या कन्सेप्टशी काहीतरी जोडल्या गेलेले आहे. तर त्यांच्यासाठी हा मेसेज आहे की तुझं खरं प्रेम तुझ्या आयुष्यात परत येणार आहे बघ. येत्या 6 महिन्यात सगळं ठीक होईल. काळजी करू नकोस. हा एक तुळजाभवानी अंबाबाई यांचा मेसेज आहे. तर ह्याच्या सायन्स जर सांगायच्या झाल्यात की हा मेसेज तुमच्यासाठी आहे का नाही, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर धनुष्य बाणाचं साईन तुम्हाला दिसेल. कोणाच्या टी शर्टवर दिसेल, कुठे होर्डिंगवर दिसेल किंवा कोणी चित्र काढत आहे किंवा अशा कुठल्याही पद्धतीने धनुष्यबाण तुम्हाला दिसू शकतो. रेड कलरची नेल पेंट तुम्हाला कोणाची दिसू शकेल किंवा ती बाटली दिसू शकेल नेल पेंटची, किंवा हार्ट काढलेला. हार्ट इन जनरल, हार्ट कसे पण हे दिसू शकतात साईन. ठीक आहे, तेव्हा समजून जायचं की हा मेसेज तुमच्यासाठी आहे आणि 6 महिन्यात तुमच्या आयुष्यामध्ये काही ना काही घडामोडी होणार आहेत. जे तुझं आहे त्याला कवटाळून जपून ठेव. हा चौथा मेसेज आहे. जे तुझं आहे त्याला कवटाळून जपून ठेव. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत की ज्या पब्लिकली तुम्हाला व्यक्त करायच्या नाही आहे. सध्या खूप सिक्रेटिव्ह राहायचं आहे. तुम्ही काय करताय, तुमचं प्लॅनिंग काय आहे, तुम्ही काय विचार करून ठेवला आहे, पुढे तुमचं काय कसं, हे काहीही कोणालाही बोलायचं नाही आहे. जे अगदीच तुमच्या विश्वासातले आहेत फक्त तुम्ही त्यांच्यासोबत बोलू शकता, पण पब्लिकली तुम्ही कुठल्याही प्रकारचं तुमच्या गोष्टी ह्या शेअर करू नका, असं आई तुळजाभवानी अंबाबाई यांचा मेसेज आहे. ठीक आहे. सांभाळून पाय टाक. समोर बघून लक्ष देऊन चाल. हा एक 5वा मेसेज आहे.
जर पश्चातापाच्या भवऱ्यात अडकायचं नसेल तर आत्ताच सावध हो. हा एक अलर्ट मेसेज आहे. नक्कीच ह्याकडे लक्ष द्यायला पाहिजे तुम्ही. आणि 6वा मेसेज आहे, उगाच रडत बसू नकोस. तुझ्यापर्यंत चावी पोचली आहे. तुझ्यापर्यंत चावी पोचली आहे. जो पण व्यक्ती रडतोय, काही काळजी आहे आणि हताश होऊन बसला आहे किंवा बसली आहे, त्यांच्यासाठी हा खास मेसेज आहे की असं रडत बसू नको. तुझ्यापर्यंत चावी पोचली आहे. ऑलरेडी तुझ्याकडे उत्तर आहे त्याचं. बस तुला ती चावी शोधून तो दरवाजा उघडायचा आहे. तेवढी मेहनत तर तुला करायलाच लागेल. आत्ता जर हरलास तर कायमचा हरशील, पण जिंकलास तर आयुष्याचं सोनं होईल बघ, असं आईंचं म्हणणं आहे. हा ज्यांच्यासाठी पण मेसेज आहे तो मेसेज त्या लोकांपर्यंत बरोबर वेळेला पोहोचू दे असं मी इंटेन्शन ठेवते आहे. होप हे मेसेजेस तुम्हाला काही ना काही हेल्पफुल राहतील. आणि कमेंट सेक्शनमध्ये आई अंबाबाईला धन्यवाद द्यायला विसरू नका. तुमचे अनुभव शेअर करायला विसरू नका. आणि पुढे आपण अजून पेंडुलम आणि टॅरो कार्ड्सचे मेसेजेस बघणार आहोत. हे मेसेजेस अधूनमधून आपल्याला मिळत असणार आहे आणि त्याकरिता आपण नेहमीच आई अंबाबाई, तुळजा भवानी मातेचे आभार मानायचे आहेत. चला तर आता आपण पेंडुलम आणि टॅरोचे मेसेजेस घेऊया. प्रेयर मी आधीच म्हटलेली आहे, इंटेन्शन सेट केलेलं आहे. आदी पराशक्ती तुळजा भवानी, काय मेसेज आहे माझ्या व्ह्यूअर्ससाठी? काय मेसेजेस आहे माझ्या व्ह्यूअर्ससाठी? हर्मिट, हे कार्ड जे आहे ना ते बाह्यपेक्षा मला आतला हा आवाज ऐकणे किंवा स्वतःशी कनेक्ट होणे असं वाटतं आहे. ठीक आहे, आपण बघूया. सॉरी, सर्दी झाले म्हणून असं होतं आहे जरा. हे कार्ड अंतर्गत धडा दर्शवते का? हे कार्ड अंतर्गत धडा दर्शवते का? हो. हे कार्ड मानसिकतेतील बदल अधोरेखित करतं का? नाही. हे कार्ड कृती किंवा जागरूकता याबद्दल आहे का? इंटरनल लेसन आहे, हो म्हणत आहे. इंटरनल लेसन म्हणजे अंतर्गत धडा.
आज कोणत्या क्षेत्रामध्ये लक्ष देण्याची गरज आहे? आज कुठल्या क्षेत्रामध्ये लक्ष देण्याची गरज आहे? आज कुठल्या क्षेत्रामध्ये लक्ष देण्याची गरज आहे? रेस्ट, विश्राम, विश्रांती. या धड्याची तीव्रता पातळी किती आहे? या धड्याची तीव्रता पातळी किती आहे? 65%. ग्राउंडिंग डायरेक्शन काय आहे माझ्या व्ह्युअर्ससाठी आज? रिलीज. रिलीज आहे. रिलीज. सुटका किंवा मुक्ती. सी, हे जे कार्ड आहे हे हर्मिट आहे आणि हे स्वतःच्या आतला जो प्रकाश आहे त्याच्याशी आपल्याला कनेक्ट होण्याचं एक कारण किंवा एक असं निमित्त हे कार्ड दर्शवतं. हे जेव्हाही येतं तेव्हा मोस्टली आपल्याला इंटरनल काहीतरी शोध किंवा गाठी सोडवायच्या असतात, ज्या आतमध्ये आपल्या चालत असतात. नेहमी विचार असतील, कुठले काही कोडे असतील, ठीक आहे. ह्या पद्धतीचे कोणाचं बोलणं, कोणाचं काय असं ऐकून जे आपल्या आतमध्ये होतं त्याला रिलीज करायचं आहे. आता हे तुम्हालाच माहिती की तुमच्या आतमध्ये असा निगेटिव्ह आवाज काय चाललेला असतो नेहमी. तर तो आवाज त्याला समजून घेणे, त्याच्याबद्दल अकाउंटेबिलिटी घेणे, हे कार्ड सांगतंय सध्या. आणि हा आउटर लेसनपेक्षा हा इंटरनल लेसन आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला शांत असं विश्राम करायचा आहे, शांत असं राहायचं आहे आणि स्वतःवर कुठल्याही प्रकारे दबाव नाही आणायचा आहे. सहज सोप्या रीतीने जितकं माइंड शांत ठेवता येईल आणि तुमच्यात आतमध्ये चाललेले सगळे विचार, गोंधळ, पेन, सफरिंगचे जे पण काही गाठी पडल्या आहेत त्याला मोकळ्या करायच्या आहेत, त्याला रिलीज करायचं सुद्धा इथे मेसेज आहे. म्हणजे त्या मोकळ्या तर करायच्याच आहे, पण जितक्या शक्य आहे तेवढ्या सोडून द्यायच्या आहे, दान करायचे आहे, सोडून द्यायचे आहे की आता ह्याची गरज नाही आहे मला देवा, हे तू घे, माझ्याकडनं घे, हे मला पूर्ण धू, मला क्लीन कर, असं हे म्हणायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. हर्मिट कार्ड. आणि हे जे मी तुम्हाला आत्ता बोलली, जर हे तुमच्या आतमध्ये अशाच गाठी तुम्हाला जाणवत असतील की हो, हे खूप दिवसांपासनं माझ्या मनात घोळतंय आणि ती वेळ आलेली आहे, पण मी अटॅचमेंट किंवा ओव्हर त्याला पकडून ठेवतोय आणि मीच चॉईस करत नाही आहे त्याला सोडायचं. तर जुन्या आठवणी, कुठलेही कोणी काय बोललेलं आहे
ज्याचं वर्षानुवर्ष आपण तसंच जपून ठेवतो ते दुःख, ते आता मोकळं करायचे, सोडून द्यायचं आहे. जर या वाक्याने तुमच्या आतमध्ये जर गोंधळ घातला असेल तर हे योग्य वेळ आहे त्याला रिलीज करण्याचं. ठीक आहे. तर इथे तुम्हाला टीप अशीच आहे की शांत एकांतात बसा आणि दीर्घ श्वास घ्या. डोळे बंद करून स्वतःच्या आतमध्ये काय चाललं आहे ह्याची उजळणी करा. आणि जे खरंच खरंच ज्याची गरज नाही आहे, जे उगीचंच वजन तुम्ही तुमच्या मनावर, शरीरावर घेऊन ठेवलंय, जे अदृश्य रूपात आहे, त्या वजनाला आता मुक्त करा. स्वतःला मुक्त करा त्या वजनापासून. ही वेळ आली आहे आणि हाच तुमच्यासाठी मेसेज आहे. होप हा मेसेज तुम्हाला काही ना काही हेल्पफुल राहिला असेल आणि जे मार्गदर्शन मिळाले ते शुभ फळ देऊ दे. सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होऊ दे आणि योग्य वेळी योग्य लोकांपर्यंत हे रीडिंग पोचू दे. या नोटवरच मी हे रीडिंग संपवते. प्लीज लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि अंबाबाई, तुळजाभवानी अंबाबाईला धन्यवाद करायला विसरू नका. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, खुश राहा. बाय.